आम्ही जेव्हा 20 तारखेमधून निघणार आहे आंतरवालीहून, तर प्रत्येक गावाच्या गाव आडवे होणार आहे आणि दादा सर्वांचं समाधान करत जाणार आहे. तर म्हणून आम्ही जवळजवळ 20-25 किलोमीटर रोज जाणार आहे. तर 25 किलोमीटर आमचं टार्गेट आहे. तसं दादांनी खुलासा केला वाटतं की करतील दादा. तर 16 दिवस अंदाजे आम्हाला लागणार आहे आणि पोचण्याचं आम्हाला काही टेन्शन नाही. आम्हाला महिनाभर म्हणलं तरी आम्ही एक वर्ष पुरण इतका दाना पाणी घेऊन चाललेलो आहे. आता पाणीपत फ्री होत नसतं. आता येणार म्हणजे खायची सोय, झोपायची सोय, फक्त आमची कोणती सोय करा, पार्साची सोय करा. आता आझाद मैदान निवडायचं, शिवाजी पार्क निवडायचं का BKC निवडायचं हे दादा निर्णय घेणार. नाही, त्या कॅपॅसिटीवर परवानगीचं नाही विषय. परवानगी तर आता कसं आहे, आपला भारत देश हा संविधानावर चालतो आणि आपण कायदेशीर मार्गाने परमिशन मागतोय आणि तो नाकारण्याचा अधिकार नाही. मग त्याच्यात तुम्ही 2-5 कोटी बसा का 2 लोक बसा, त्याला काय असं क्वांटिटी पाहून नाही आहे. फक्त आम्हाला सोयीचं कोणतं आहे, कारण सगळ्यात मोठं मैदान आझाद मैदान आहे. शिवाजी पार्क छोटं आहे, अंतर 10-12 किलोमीटरचं आहे BKC आणि त्याच्यामध्ये. तर तेच दादाला निर्णय घ्यायचा आहे, पार्किंगला कोणतं ग्राउंड ठेवायचं आणि उपोषणाला कोणतं. पण आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही सांगितलं, विनंती केली दादांना की आझाद मैदान सोयीस्कर राहील, जे व्हिजिबिलिटी चांगली आहे त्या तिथं आणि सगळीकडून येणं. आपण तिथं काही घोषणाबाजी करायला चाललो नाही. 20 तारखेला आम्ही निघालो, आमचं मस्त छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नामाचा जयघोष करत आम्ही जाणार आहे. अत्यंत म्हणजे हे वातावरण, भगवमय वातावरण राहणार आहे. धार्मिक पद्धतीने दिंडी आहे आमची, धार्मिक प्रवृत्तीने जाणार आहे. तिथं गेल्यावर आम्ही शांततेने हे करणार आहे. दादा आमरण उपोषणाला बसणार आहे. त्याच्यामुळे तिथं हुल्लडबाजी, घोषणाबाजीचा विषयच नाही आहे. तुम्ही आंतरवालीला बघितलं, जसं आंतरवालीचं स्टेज होतं, फक्त स्टेज बदललं. आता काय होतं, तर इथून आंतरवालीहून काय होतं, रेंज जात होती तर दादाचा आवाज पोहोचत नव्हता मंत्रालयापर्यंत. तर आता काय आता तिथल्या तिथं म्हणजे रेंज असो नसो, माईक असो नसो, आवाज बरोबर पोहोचणार आहे दादाचा. नाही, डायरेक्ट समोरासमोरच आहे ना. समजा की दादा आता तिथं येऊन बसले की विषय संपला. आता हे बा, त्यांना तिथून प्लेन घेऊन इथं संभाजीनगरला लँड करणे, इथून ताफा घेऊन तिथं जाणे, किती गैरसोय होत होती ना त्यांची. आता तिथल्या तिथं त्यांना देणं बी सोपं होईल ना आणि तिथून घोषणा होईल ना आपल्या मुंबई नगरीमधून. ते त्याच्यात 2 दिवस जात होते त्यांचे. फार हाल होत होते. म्हणजे ती फ्लाईट घेऊन येणे, इथून पुन्हा ट्रॅफिकमधून जाणे, फार गैरसोय होत होती. तर दादांनी ती काळजी घेतली, म्हणून दादांनी डायरेक्टच म्हणे तुम्ही नका येऊ, आता आम्ही तिथे येतो सगळे. आणि आता मग 2-2.5 कोटी बोलवले कशाला. म्हणजे दादा काय करायचे अगोदर की बा सर्व समाज बांधवांच्या भावना विचारून मी निर्णय घेतो. म्हणजे पुन्हा 2-4 दिवसाचा वेळ घेत होते ना. आता सगळे 2-2.5 कोटीच तिथं असले तर तिथल्या तिथे विचारतील, भाऊ ऐकायचं का. त्यांनी हो म्हणलं तर हो, नाही म्हणलं तर नाही. आमच्या अंदाजे 15 ते 16 दिवस लागणार आहे. रोज 25 किलोमीटर चालावं लागणार आहे. आणि आम्ही जे दौरे बघितले त्या दौऱ्यांमध्ये असे तुम्ही 3-4 सभा त्यांच्या लाईव्ह बघत होते रोज. म्हणजे तुम्हाला वाटायचं 3 ते 4 सभा होत्या, त्या होत होत्या 30 ते 32 सभा. कशा की इथून निघालो मी आता क्रांती चौकमधून, तर मला लगेच डेअरीच्या सिग्नलला अडवल्या जायचं दादा. आणि त्यांची स्टाईल अशी, दादा तर उतरणार नव्हते. मग स्टाईल अशी की दादा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करा. दादा अभिवादन करायला गेले की माईक दिल्यावर 2-5 मिनटं तर बोलणं होतं. अशा 30-32 सभा होतात.